हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. मीनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण कोकण पद्धतीचं भरलेला वांगा बनवणार आहोत गाईज. तर वांगा बनवण्याची रेसिपी सांगते तुम्हाला. हळद मीठ टाकून आपण कापलेला वांगा आपण पाण्यामध्ये टाकून घेतोय. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तरी हे झाल्यानंतर आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तर कांदा लसूण आणि आपल्याला टोमॅटोचं हे पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला हे स्वच्छपैकी काढून वांगा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. स्वच्छ पुसून झाल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपण. हे एका प्लेटमध्ये काढून झालेलं आहे आता. तर हे काढून झाल्यानंतर आपण मिश्रण तयार करण्यासाठी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि तिळाचं कूट घेतलेलं आहे आणि त्यानंतर हळद मीठ मसाला आणि गरम मसाला टाकलेला आहे. ह्याचं मिश्रण तयार करून घेतो आहे आपण चांगल्यापैकी. तर त्याच्या मिश्रणमध्ये मी थोडंसं तेलही टाकून घेतलेले आहे, कारण ते सुकं असतं त्यामुळे थोडंसं तेलही टाकलं का त्याचं मिश्रण व्यवस्थित तयार होतं गाईस. तर या पद्धतीने आता मी वांगा भरून घेतलेली आहे. तर वांगा भरून झालेला आहे. तर आपल्याला आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये तेल घेऊन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची आहे. जिरा मोहरी टाकून झालेलं आहे. आता बनवलेलं पेस्ट टाकलेलं आहे होतं आपण आणि ते पेस्ट अगदी लाल भडक होईपर्यंत आपण भाजून घेतो आहे. लाल भडक होईपर्यंत म्हणजे एकदम छानपैकी असं सुटसुटीत असं आता हे करून सुटसुटीत झाला पाहिजे. ते सुटसुटीत झाल्याशिवाय तुम्हाला कितीही तेल सुटलेलं असलं तरी त्याचा कच्चापणा जायला पाहिजे. कांदा आपण कच्चा घेतलेला आहे त्यामुळे त्याचा कच्चापणा जाण्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित हे करून मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर हळद मीठ मसाला आणि गरम मसाला टाकलेला होता आपण आणि हे पण छानपैकी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आता. तर गाईस थोडंसं आपण पाणी टाकून घेऊयात. पाणी टाकून झाल्यानंतर आता व्यवस्थित आपण त्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात आपण वांगा टाकणार आहोत. तर ह्या पद्धतीने हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मसाला. तर ह्याच्यात वांगा टाकून झालेलं आहे. तर वांगा मी हे 10 मिनटासाठी ठेवलेलं. आता 10 मिनटात काही शिजणार नाही आहेत, पण त्यानंतर मी गरम पाणी टाकून घेतले आणि गरम पाणी टाकून घेतल्यानंतर ह्या पद्धतीने वांगा शिजतो आहे आपला. तर वांगा चांगल्यापैकी शिजलेला आहे तरीसुद्धा आपल्याला ह्याच्यातलं पाणी थोडंसं आटवायचं आहे गाईस. त्यासाठी मी आता ढाकण लावून ठेवणार आहे. तर हे पाणी आटवून देण्यासाठी मी झाकण लावून ठेवलेली होती. आता हे वांगं आपलं तयार झालेलं आहे. त्यात थोडंसं आपण मी उरलेलं मिश्रण टाकलेलं आहे. मिश्रण टाकून एकदम छान वाटायला पाहिजे आणि पहिलं आपण थोडंसं त्याच्यामध्ये पेस्ट वगैरे टाकून बनवलेला होता. आता मिश्रण टाकल्यामुळे आणखीन त्याला खूप छान घट्टपणा आलेला आहे वांग्यांना. तर वांग्याची भरीत रेडी झालेली आहे गाईज. तुम्हाला माझ्या वांग्याची भरीत माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. तुम्ही व्हिडिओ बघता खरं, पण तुम्ही सबस्क्राईबही करत नाही आणि लाईकही करत नाही. तर प्लीज मला सपोर्ट करा. मला तुमची सपोर्टीची खूप गरज आहे गाईज. तर असाच सपोर्ट करत राहा गाईज. आणि आजच्यासाठी एवढंच होतं व्हिडिओ आणि आपला